नर्सरीमध्ये उगवण 75-80% थांबते. ट्रेमध्ये रिकामे सेल दिसतात. बी चांगली आहे तरी पूर्ण उगवण होत नाही. बहुतेक जण बी बदलतात, खत बदलतात, पण एक गोष्ट तपासत नाहीत: कोकोपीटचा ईसी. ईसी जास्त म्हणजे माध्यमात क्षार जास्त, आणि क्षार जास्त असतील तर बिया पाणी व्यवस्थित शोषू शकत नाहीत. सुरुवातीलाच उगवण मंदावते. काही रोपे कमकुवत राहतात. ट्रे एकसारखी दिसत नाही. हीच खरी नुकसानाची सुरुवात असते. नर्सरीसाठी योग्य कोकोपीट कसं असावं? लो ईसी, क्षार नियंत्रणात, व्यवस्थित धुतलेले, प्रॉपरली वॉश्ड, बफर्ड म्हणजे कॅल्शियम मॅग्नेशियम संतुलित, समान तंतुमय रचना, योग्य पाणी धारण क्षमता. असं कोकोपीट वापरलं तर उगवण एकसारखी येते. मुळे लवकर आणि मजबूत तयार होतात. रोपे विक्रीसाठी तयार होण्याचा वेळ कमी लागतो. SSK ॲग्रोपास्ट नर्सरी ग्रेड कोकोपीट, नर्सरीच्या गरजेनुसार तयार केलेले, लो ईसी, प्रॉपरली वॉश्ड, बफर्ड, प्रत्येक बॅच तपासलेली, सातत्यपूर्ण दर्जा. जर तुमच्या नर्सरीमध्ये अनइवन जर्मिनेशनची समस्या असेल तर कॉमेंट करा नर्सरी, किंवा थेट SSK ॲग्रोपास्टला संपर्क करा. मजबूत सुरुवात म्हणजेच मजबूत नफा.